दुधी भोपळ्याचे पराठे बऱ्याच जणांना करायला अवघड वाटतात, पण मी एकदम सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आपले गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी आणि हळद घालून आणि थोडं तेल घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आपण पोळींना जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं रगडून ते 10 मिनिटासाठी झाकून द्यायचं आहे। नंतर दुधी भोपळा धुवून घ्यायचा आणि किसून घ्यायचा। मधली साईड जास्त किसायची नाही, कारण त्यामध्ये बी असते आणि त्यातून जास्त पाणीही निघते। किसून घ्यायचा आणि चांगल्या रुमालामध्ये काढून घ्यायचा। मग त्याच्यातले पाणी आपल्याला निपळून घ्यायचे आहे। जास्त प्रमाणात निपळून घ्या आणि त्या पाण्यापासून आपण रात्री स्वयंपाकासाठी पीठही भिजवू शकतो, नाहीतर ते पाणी आपण झाडांना टाकायचे। झाडांसाठी ते खूप पौष्टिक असतं। किसलेल्या भोपळ्यामध्ये जिरं घालायचं, लाल तिखट 1 चमचा टाकायचं, थोडीशी हळद, थोडंसं ठेचलेला लसूण, चवीनुसार मीठ, खूप सारी कोथिंबीर आणि चाट मसाला घालून मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठमुळे बाइंडिंगही चांगली होते, त्यामुळे 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने पराठे केल्यानंतर ते अजिबात चिकटत नाही आणि करायलाही सोपे जातात। आपण पिठाचा गोळा घ्यायचा आहे। तो गोळ्याची लाटी आपण अशी एकसारखी करून घ्यायची। त्यामध्ये मिक्स केलेलं सारण घालायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने ती लाटी क्लोज करते ते व्यवस्थित बघून घ्या। त्या पद्धतीनेच तुम्हीही करायचं आहे। एकदा बघितलं की तुम्हालाही जमेल आणि पीठ सैलसर असल्यामुळे लवकरच ते लाटी आपल्याला करता येते। त्यामध्ये सारण भरलेलं असतं, ते अजिबात बाहेर निघत नाही। त्याला पीठ लावून घेतलं आणि एकसारखं थोडंसं थापटून घेतलं आणि मग लाटायला घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं आहे आणि थोडासा पराठा जाडसरच राहू द्यायचा आहे। अशा पद्धतीने सारण केल्यानंतर ते अजिबात पिठाच्या लाटताना बाहेर येत नाही आणि चिपकतही नाही आणि खूप छान फुगतात। आपल्याला तेल लावून किंवा तूप लावूनही आपण हे पराठे भाजू शकतो। मुलांना एकदा दिले की ते तुमचे मुलंही डबल मागतील, इतके चवीला छान बनतात हे पराठे। एकदा नक्की करून बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे पराठे आपण चटणीसोबत, दह्यासोबतही सर्व करू शकतो। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, बाय।